नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी ना आमच्या इकडे शिवशंभू गोट फार्मकडे आलती, म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा। तर पाठीमागे दिदी आहे, आम्ही मंगळवेढला चाललो होतो, जाता जाता इथं थांबलोय। हा बघा आमचा शिवशंभू गोट फार्म। याचा डिटेल ब्लॉग ना मी आपल्या चॅनलवरती लवकरच शेअर करणार आहे, तर तुम्हाला बघायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि इकडं ना जवळजवळ 2 वर्षातनं ना मी आमच्या ह्या शेतात गेलते आणि काल इकडं चांगला पाऊस झाला होता। इकडं आंबट रोपाची बाग आहे, ह्या रोपाच्या मधनं ना कांद्याची पेरणी केली आहे बरं का। गवत जास्त आहे आणि कांदा आत्ताच उगवलेत त्यामुळे काही दिसत नाही। इकडं ना ही मोठी द्राक्षाची बाग इजूची फवारायला चालू होती, पण बलेरोमध्ये काय तर प्रॉब्लेम झाल्यामुळं ना ती थांबला होता। तर भरपूर दिवसातनं शेतात येऊन आम्हाला एक चांगला आनंद मिळाला बरं का। आणि कशाच्या निमित्तानं आज रानात यायला मिळणं हे नशीबच। तर मी नंतर कधी आले तर शिवशंभू गोट फार्म आणि आपल्या द्राक्षाच्या बागेचा ना व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तिकडं आमची ना ही द्राक्षाची बाग आहे, दिसलं खूप छान आहे। आता ह्या दिवाळीमध्ये ना ह्याला द्राक्ष लागणार आहे, तर त्यावेळेस पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करीन। आणि कशी वाटली आमची शेती मला कमेंट करून नक्की सांगा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करत राहा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।